ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आत्तापर्यंत आपल्याला रविराज हे अर्जुनच्या विरोधात आहेत असं वाटत असताना अचानक झटक्यात बाजी पलटत रविराज कोर्टामध्ये अर्जुनच्या सपोर्टमध्ये उभे राहिले आहेत. हो, रविराज खरंच अर्जुनच्या कोर्टात सपोर्टमध्ये उभे राहिले आहेत. या सगळ्याला कारण काय झाले? या सगळ्यामध्ये अर्जुनने कोणता पॉईंट मांडलाय ज्याच्यामुळे रविराजांचा असा काही नाविलाज झालाय की त्यांना आपल्या कोर्टाचे एथिक्स सगळे बाजूला बाळगत अर्जुनची साथ द्यायला लागली आणि दामिनीच्या विरोधात 2 स्ट्रॉंग वकील, ते पण सत्याच्या बाजूने असणारे रविराज किल्लेदार आणि त्यांचाच अनुयायी अर्जुन सुभेदार हे ज्या वेळेला उभे राहिले त्यावेळेला दामिनीला 340चा होल्डचा झटका कसा बसलाय, काय घडलंय सगळं आपण पाहूयात. आतापर्यंत आपण पाहिलं की दामिनीने कोर्टामध्ये सिद्ध केलंय की साक्षीला खोटं बोलायचं नव्हतं. साक्षीला जरी खोटं बोलायचं नसलं तरी तिला पवार वकिलांनी खोटं बोलायला लावलेलं आहे. आता पवार वकिलांनी खोटं बोलायला लावल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी खोटं बोलले असं ती म्हणते आणि त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक वेळेला सांगितलं तुम्ही खोटं बोला आणि तरच तुम्ही या केसपासून वाचू शकता असं म्हटल्यावरती मग आता दामिनी देशमुख कोर्टात जज साहेबांच्या समोर अपील करते की हे बघा पवार हे एकदम भ्रष्ट वकील आहेत. यांनी या सगळ्यामध्ये योग्य मार्गाने मार्गदर्शन न करता त्यांनी या सगळ्यामध्ये चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. म्हणजे जर का त्यांनी त्याच वेळेला सांगितलं असतं की तुम्ही सत्याने ही केस लढा तर नाही, त्यांनी काय सांगितलं की तुम्ही खोटं बोला आणि म्हणून माझ्या अशील जर का खोटं बोलल्या असतील तर या सगळ्यामध्ये माझ्या अशिलाची चुकी नाही आहे, पवार वकिलांची चुकी आहे. तर तुम्ही या सगळ्यामध्ये पवार वकिलांची शहानिशा करावी आणि पवार वकिलांना या सगळ्यामध्ये जाब विचारावा. पण ज्या कारणामुळे माझ्या अशिलावरती खोटा आरोप केलेला आहे ते कारण पूर्णपणे फ्रॉड आहे आणि त्यामुळे माझं अशील खोटं हे त्या वकिलामुळे बोललाय. म्हणजे खरं तर भल्यांची या सगळ्यामध्ये वकिलांच्या समोर पाचार बसते. तर माझ्या क्लायंट तर एक ना व्यावसायिका एक मुलगी आहे आणि ती या सगळ्यामध्ये जर का असं वागले आहे तर त्याचा दोष पूर्णपणे पवार वकिलांना जातो आणि माझी कोर्टाला विनंती आहे की तुम्ही तिचा जामीन मान्य करावा. आता याच पॉईंटवरती अर्जुन आता साक्षीला म्हणतो ठीक आहे तुम्ही या सगळ्यामध्ये खोटं बोललात फक्त आणि फक्त तुमच्या वकिलाने सांगितलं होतं म्हणून. बरं आता आपण हे मान्य करूया तुम्हाला खोटं बोलायचं नव्हतं, मग या सगळ्यामध्ये तुम्ही मधला 1.5 तास कोठे गेला होतात हे सत्यसुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. त्यावरती दामिनी देशमुख म्हणते हे बघा कोर्टात सगळ्यात महत्त्वाचं स्टेप बाय स्टेप जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी इतकं सांगू इच्छिते त्या सगळ्यामध्ये माझे अशील त्या 1.5 तासाच्या बद्दल काही बोलणार नाही आहे. आता तिला कोणत्याही प्रकारचं खोटं बोलायला लागू नये यासाठी जे खरं आहे तेच मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. पण त्यासाठी पुढची वेळ. आता सध्या या हिअरिंगला मला इतकं सांगायचं आहे की माझे अशील पूर्णपणे निर्दोष आहे आणि तिचा जामीन मान्य करावा. आता अर्जुन विचार करायला लागतो नाही काहीही झालं तरीसुद्धा जर का ही दामिनी देशमुख ही केस जिंकली किंवा आजच्या दिवसाला तिने जामीन मिळवला तर काही खरं नाही. मग अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुम्हाला ॲडव्होकेट पवार यांनी सांगितलं पण मला कोर्टासमोर काही गोष्टी मांडायच्यात. आत्तापर्यंत त्यांनी 3दा खोटं बोललेलं आहेत तर मला कोर्टासमोर हे सांगायचं आहे की या 3 वेळेला खोटं बोलण्यासाठी त्यांना नक्कीच त्यांच्या वकिलाने सांगितले. आता थोडीशी गडबडलेली इकडे साक्षी असते. साक्षी त्यावेळेला दामिनीकडे पाहते. दामिनी तिला इशारा करते बोल, जे काही बोलायचं आहे ते बोल. यावरती दामिनीमध्ये बोलायला लागते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मला असं वाटतंय की तुम्हाला मी कोर्टासमोर जे काही मांडते त्याच्यामध्ये लक्षच नाही. तुमचं लक्ष कुठेतरी काहीतरी गोष्टींमध्ये आता गडबडलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यांनी कबूल केलेलं आहे की 3 वेळेला त्यांना खोटं बोलण्यासाठी त्यांच्या वकिलाने सांगितलं आहे. बरं आता असं म्हटल्यावरती महत्त्वाची
आर्ग्युमेंट अर्जुनच्या हाती असते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता मला सांगायचं आहे की पहिल्या वेळेला जेव्हा त्या खोटं बोलल्या ते खोटं होतं. CCTV फुटेज असताना त्या यामधल्या वेळेमध्ये गायब झालेल्या होत्या. हे त्यांनी कबूल नाही केलं. त्यावेळेला तुमचे वकील कोण होते? त्यावेळेला तुमचे वकील होते रविराज किल्लेदार. बरं, दुसरं खोटं तुम्ही काय बोललात? दुसऱ्या खोट्यामध्ये जे काही बोललात ते खोटं म्हणजे या गोष्टी होत्या की तुम्ही तिकडून दारू पिऊन गेलात. दारू पिऊन शिवानी या सगळ्यामध्ये तुम्हाला भेटली आणि शिवानी तुम्हाला घरी घेऊन गेली, बरोबर आहे ना? मग दुसरं खोटं ज्या वेळेला तुम्ही बोललात त्यावेळेला तुमचे वकील दस्तूरखुद्द रविराज किल्लेदार यांनी हे सांगितलं होतं का? क्षणात अर्जुनने केस पलटलेले असते. दामिनी पण थोडीशी चक्रावते, कारण तिने या सगळ्यामध्ये खोटं आपल्याला पवार वकिलांनी जरी बोलायला सांगितलं असतं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये पवार वकील हे तिसऱ्या वेळेला असतात. पहिली 2 खोटी बोलत असताना इकडे आता तिला रविराज किल्लेदार हे वकील असताना आणि त्याचमुळे आता एकदम केस अर्जुनने एका झटक्यात पलटून टाकलेले असते. अर्जुन म्हणतो, आता सांगा या सगळ्यावरती तुमचं काय उत्तर आहे? त्यावेळेला मुळातच पवार वकील हे तुमचे वकीलच नव्हते. आता साक्षीकडे काहीच उत्तर नसतं. साक्षी पूर्णपणे गडबडते. त्यावरती अर्जुन म्हणतो, योगायोगाने कोर्टामध्ये रविराज किल्लेदार हे सुद्धा वकील आहेत. त्यामुळे रविराज किल्लेदार यांनी 2 वेळेला यांना हे सगळं समजलं होतं की इकडे साक्षी शिकरे या खोटं बोलतायत आणि म्हणून रविराज किल्लेदार हे प्रामाणिक वकील यांनी ही केस सोडली. बरोबर आहे. यावरती साक्षी प करू लागते. साक्षी म्हणते, मी रविराज किल्लेदार यांचं नावच घेत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, तेच तर मी म्हणतोय, रविराज किल्लेदार यांचं जर का नाव घेत नाही तर खोटं बोलण्याच्या गोष्टी रविराज किल्लेदार यांच्यावरती का ढकलताय? कारण मुळातच रविराज किल्लेदार हे 2 वेळेला वकील म्हणून जर का लाभले होते तर या सगळ्यामध्ये तुम्हाला ते का खोटं बोलायला सांगतील? यावरती अर्जुन म्हणतो, रविराज किल्लेदार यांना कोर्टासमोर बोलवायची मला परवानगी द्यावी, कारण त्यांनी या अगोदर साक्षी शिकरे हिचं आता वकीलपत्र घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते वकीलपत्र का सोडलं या संदर्भात मला त्यांची चौकशी करायची आहे. मग आता रविराज किल्लेदार कोर्टासमोर उभे राहतात. कोर्टासमोर उभे राहिल्यावरती रविराज सांगायला लागतात, हो, मी आता साक्षी शिकरे हिची कोर्टामध्ये केस घेतली होती, पण ज्या वेळेला मी तिची केस घेतली त्यावेळेला पहिल्यांदाच खोटं हे माझ्या नाही लक्षात आलं, पण दुसऱ्या वेळेला शिवाने इथे येऊन जी काही साक्ष दिली ना त्या सगळ्या साक्षीमुळे मला कळलं की हिने आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे खोटं बोलण्याचं ठरवलं आहे आणि हिनं हे खोटं बोलत होती म्हणून मी केस सोडली. आणि ती जी ही काही आता दावा करत आहे ना की या सगळ्यामध्ये आता वकिलांनी तिला सांगितलं, मग मला पवार वकिलांचं काहीही माहीत नाही आहे, पण या सगळ्यामध्ये आता मी तिला कधीही खोटं बोलायला सांगितलं नाही. खोटं बोलायला सांगण्याची गोष्ट तर लांबची आहे. मी या सगळ्यामध्ये ती खोटं बोलती म्हणून केस सोडली. असं म्हणत आता इकडे कोर्टामध्ये अचानकपणे एका वेगळ्या गोष्टीचा खुलासा झाल्यामुळे सगळेच जण आता मात्र खूप गडबडलेले असतात आणि या सगळ्यामध्ये रविराज जे काही बोलतात त्यामुळे जज साहेबसुद्धा विचार करण्यासाठी भाग पडतात. मग आता अर्जुन म्हणतो, बोला, हे तिसरं जे खोटं बोललात ते तुम्हाला पवारांनी बोलायला सांगितलं, इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत मी सगळ्यावरती विश्वास ठेवू शकतो, पण आता या सगळ्यामध्ये ही गोष्ट की कशावरून पवारांनीच तुम्हाला सांगितलं होतं. मला एक गोष्ट सांगा की रविराज किल्लेदारांनी या 2 वेळेला तुम्हाला खोटं सांगितलं नाही बोलायला. तसंच मी पवारांनासुद्धा कोर्टात बोलावून हे सिद्ध करू शकतो की पवारांनी तुम्हाला खोटं बोलायला लावलंच नाही, कारण अर्जुनला माहीत असतं की पवार वकिलांना जर का इकडे बोलावलं तर ते आपल्या या सगळ्यांवरती आरोप का घेतील, आपली पूर्णपणे केस वीक करून का घेतील. म्हणून अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी पुढच्या हिअरिंगला किंवा आत्ता शक्य झालं तर मी पवारांना नक्की बोलावून घेतो. आता मात्र दामिनी पण गडबडते. तिच्याकडे या सगळ्यासाठी काही आर्ग्युमेंटच नसते.
त्यावरती साक्षी सांगते, ते नाही, तसं नाही, मला खरंच सगळं पवारांनी सांगितलं. अर्जुन सांगतो, तुम्ही कोर्टाच्या समोर एक्सप्लेन करा की पहिली 2 खोटे तुम्ही का बोलले होते. मग आता रविराज किल्लेदार स्वतः येतात आणि म्हणतात, 1 मिनिट, या सगळ्यामध्ये या ज्या काही गोष्टी चालल्यात ना, ते सगळं खोटं आहे. कोणताही वकील खोटं बोलायला सांगत नसतो. जरी सांगितलं असलं तरी आपली बाजू सत्याची असेल तर या सगळ्यामध्ये पुढच्या माणसाने खोटं बोलतोय म्हणजे त्याच्या मनात काहीतरी काळबेरं आहे, ही गोष्ट मी मान्य करतो. एक सच्चा वकील म्हणून मी कोणत्याही बाबतीत कोणालाही कधीही या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करणार नाही जर तो माणूस चुकीचा आहे. मला अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं पटतं. अर्जुन सुभेदार जे काही बोलतायत ते सगळं पटलेलं आहे. या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे स्वतःच्याच मनाने खोटं बोललेले आहेत. कारण ज्या वेळेला मी ही केस हँडल करत होतो त्यावेळेला शिवानीने हे जे काही सांगितलं ना, तिला सुद्धा हिने धमकी दिलेली होती. मग जर का धमकी देणे इतक्यापर्यंत वेळ आली तर या सगळ्यामध्ये पवार वकील तेव्हा नव्हते आणि मी तर धमकी द्यायला गेलो नव्हतो. जर का मी धमकी द्यायला गेलो नव्हतो तर मग हे धमकी देण्याचं काम कोण करणार? महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेना. त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणूनच मी रविराज किल्लेदार यांनाच सांगतोय की मागच्या ज्या वेळेला जो काही प्रचार झाला, मागची जी काही घटना आहे ती त्यांनी कोर्टासमोर सांगावी. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला खोटं समजल्यामुळे मी केस सोडली आणि आता सुद्धा ते खोटं बोलतायत हे खरंच आहे. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता सांगा साक्षी शिकरे, 2 वेळेला खोटं का बोललात? हा डाव कुणाचा होता? हा डाव तर तुमचाच होता ना? साक्षी गडबडते आणि हो, हे ते डाव माझाच होता. साक्षी कबूल होते आणि आता इथेच साक्षी अडकते. त्यावरती अर्जुन आता कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला लागतो आणि अर्जुन सांगायला लागतो, मिलॉर्ड, माझं हे म्हणणं नोंद करून घ्यावं. दामिनी देशमुख यांनी या सगळ्यामध्ये जे काही कोर्टामध्ये दलील केलेली आहे ती माझी क्लायंट इनोसेंट आहे. या सगळ्यामध्ये आता काहीच गोष्टींची कल्पना नव्हती की त्या या सगळ्यामध्ये काहीही करायला तयार नव्हती. ते सगळं खोटं आहे. मुळातच 2 ज्या वेळेला हे सगळं खोटं बोलल्या गेले त्यावेळेला सगळे साक्षी पुरावे त्यांनीच आणले. त्यावरती दामिनी देशमुख म्हणते, 1 मिनिट, मला हे सगळं आधी सांगायला हवं होतं. ती स्वतःला साफ करण्यासाठी साक्षीला तोंडावर आपटते आणि ती सांगायला लागते, मला या सगळ्यामधलं खरंच काही माहीत नाही की रविराज किल्लेदार आधी ही केस हँडल करत होते. रविराज किल्लेदार हे खूप मोठे वकील आहेत हे मी जाणते, त्यामुळे मला सगळी चौकशी करण्यासाठी वेळ मिळावा. साक्षी म्हणते, नाही, पण मी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाही. यावरती आता दामिनीकडे काही बोलायला पॉईंटच उरलेला नाही. आणि त्याच वेळेला आता अर्जुन कोर्टासमोर सांगतोय की जर या खोटं बोलल्या आहेत 2 वेळेला आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यावेळेला स्वतः रविराज उठतात आणि अर्जुन सुभेदार हे बरोबर बोलतायत. कारण शिवानीने मला स्वतः येऊन सांगितलं की या सगळ्यामध्ये तिला फोर्स करण्यात आला होता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याकडून. म्हणून अर्जुन सुभेदार यांना मी यावेळेला सपोर्ट करतोय. माझा यांच्याशी बाकी कोणताही मतलब नसला. एक सच्चा वकील म्हणून या गोष्टीवरती आड न पडता मला अजिबात पटत नाहीये. त्यामुळे साक्षी शिकरे खोटं बोलतायत. किमान मागच्या 2 वेळेला त्या खोटं बोलतायत हे मी कोर्टासमोर आणू इच्छितो. असं म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये बाकी काही गोष्टी मला माहीत नाहीयेत, कोण खुनी काय खुनी, परंतु खोटं बोलण्याच्या बाबतीत तेच जर म्हणाल तर साक्षी शिकरे ह्या खोटं बोलतायत. रविराजांनी कोर्टामध्ये सत्याची साथ देत अर्जुनला फुल टू सपोर्ट केलेला असतो. आणि त्यानंतर रविराज सांगतात, याचा अर्थ असा नाही आहे की मी या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांना सपोर्ट करेन. जे काही आहे त्यांचं ते त्यांनी ठरवून घ्यावं. असं म्हणत रविराज आपली बाजू मांडून अर्जुनला तशी खूप मदत करतात आणि त्यानंतर रविराज बाजूला होतात. मग आता अर्जुन साक्षीकडे येतो.
साक्षीकडे आल्यावरती तो म्हणतो, तुम्ही जे खोटं बोललेलं आहात ना ते आता सगळं समोर आलेलं आहे, परंतु जे खोटं समोर आलंय त्याच्यामध्ये आता एक गोष्ट बाकी आहे की तुम्ही या 1.5 तासामध्ये कुठे गेला होतात. दामिनी देशमुख म्हणतात की या खोटं बोलत नव्हत्या किंवा यांना वकिलांनी फोर्स केल्यामुळे या खोटं बोलत होत्या. ही गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत, त्यामुळे आर्ग्युमेंट पुढे नेऊ शकतो ना आपण. यावरती दामिनीकडे काही बोलायला नसतं. मग आता दामिनी गप्प बसून राहते आणि दामिनी म्हणते, ठीक आहे, कोर्टाची पुढची प्रोसेस सुरू करावी. साक्षी म्हणते, हे बघा, मी जे ही 1.5 तासाचं सत्य मी सांगू शकत नाही. अर्जुन म्हणतो, असं कसं? म्हणजे कोर्टासमोर तुम्ही हे सत्य सांगू शकत नाही, तर मग या सत्याचा उपयोग तरी काय आहे? म्हणजे तुम्ही खोटं बोलताय हे सिद्ध होतं. यावरती ती प करू लागते. नाही, मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही बोला ना दामिनी देशमुख. यावरती त्या म्हणतात, मी काय बोलू? या सगळ्यामध्ये मी तुमची साथ देऊ शकत नाहीये. मुळातच मी लॉर्ड, मला ही केस समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ द्यावा. मला खरंच माहीत नव्हतं की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार या केसवरती काम करत होते. मी त्यांच्याशी बोलले, त्यांच्याशी भेटून बोलेन, त्यांना विचारेन की नक्की काय घडलं. त्यांना विचारून मग या केसमध्ये मी आता चर्चा करेन. आता सध्या मला असं वाटतंय की मी ही केस घेऊन खूप घाई केलेली आहे आणि त्यासाठी मला वेळ देण्यात यावा. असं म्हटल्यावरती दामिनीने वेळ मागितल्यावरती अर्जुन चिडतो आणि म्हणतो, मी लॉर्ड, मलाही वेळ द्यायचा नाही, मला 1.5 तासाचं सत्य जाणून घ्यायचं आहे. यावरती दामिनी सांगायला लागते, नाही, माझे अशील काहीही बोलणार नाहीये. नक्की आता तिच्यासोबत किती चुकीचं काय झालंय, किती फ्रॉड झाला हे मला जाणून घ्यायला पाहिजे आणि कोर्टाने मला त्यासाठी वेळ द्यायला हवा. दामिनी देशमुख कोर्टाकडून वेळ मागून घेते, पण अर्जुनची साथ देत रविराज किल्लेदार यांनी साक्षी खोटी आहे हे सत्य समोर आणलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे केस पलटलेली आहे. दामिनी देशमुख यांनी वेळ मागून एका अर्थाने आता नवीन काही कटकारस्थान करणार का, हे येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला